आम्ही पुढे काय करणार त्याच्यावर तुम्ही कायम लक्ष ठेवणार. आम्ही करणार त्याची तुम्ही 100% कॉपी करणार. संपला विषय. वेलकम टू बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा स्टेटस व्हिडिओ पाहिला ना, सेम तसा स्टेटस व्हिडिओ क्रिएट करणं अगदी सोपं आहे. फक्त आपल्या व्हिडिओला आहे ना मित्रांनो, प्लीज लास्टपर्यंत बघा आणि स्किप न करता बघा, तरच तुम्हाला समजेल. तर आजच्या व्हिडिओला जे पण काही मटेरियल लागणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलं आहे आणि आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक असणार आहे. तर टेलिग्रामला नक्की जॉईन व्हा आणि तिथून तो मटेरियल्स तुम्ही डाउनलोड करायचं या व्हिडिओचं, खास म्हणजे बीटचा व्हिडिओ. तर एवढं करून झाल्यानंतर आता सिम्पली काय करायचं आहे, तुम्ही पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओके, आणि हे जे आपलं टेक्स्ट आहे याला इथून डिलीट करायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती जायचं आहे. फ्रॉम गॅलरीवरती आल्यानंतर इथून तुमचा जे फोटो आहे ते इथून ॲड करायचे. ओके, फोटो साधाच प्रकारे छोटी करून घ्यायची. परत प्लस आणि फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा दुसरा जो फोटो आहे ना तो इथून सिलेक्ट करायचा आहे. ओके, 9.16 रेशोचे आपले तिन्ही फोटो असणार आहे मित्रांनो. याची साईज आहे बरोबर एवढी वाढून घ्यायची. 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. मधल्या आयकॉनवरती क्लिक करून खाली अशा प्रकारे स्क्रोल करून स्टॉकचं ऑप्शन भेटेल. स्टॉकवरती क्लिक करून याला स्टॉक लावून घ्यायचं आहे. समोरच्या फोटोला देखील सेम प्रोसेस करायची. तर एवढं करून झाल्यानंतर परत प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती यायचं आहे आणि तुमचा तिसरा फोटो जो असणार आहे तिसरा फोटो देखील इथं ॲड करायचा आहे. ओके, तर अशा प्रकारे तिसरा फोटो ॲड करून झाल्यानंतर काय करायचं आहे, या आयकॉनवरती क्लिक करून 1 नंबरचा फोटो आपला जो मोठा झाला आहे त्याला याच्या खाली घेऊन यायचे. एवढं करून झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करून याला अशा प्रकारे याला ॲडजस्ट करून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर ना शेअरवरती क्लिक करून इथं PNG व अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं. एवढं करून झाल्यानंतर जे ना कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आपलं जे सिंगापूरचं जे VPN आहे ते कनेक्ट करायचं आहे त्याआधी आणि कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओके, तर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो एक बीटचा व्हिडिओ देणार आहे आम्ही पुढे तो इथं अशा प्रकारे ॲड करायचा आहे. ओके, त्याच्यावरती काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे, फोटोमध्ये जायचं आहे आणि तुमचा जो पण खालचा फोटो असणार 1 नंबरचा तो फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करायचा आहे. ओके, सिलेक्ट झाल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोला अशा प्रकारे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन भेटेल ओव्हरलेचं, तर याला ओव्हरलेवरती सेट करायचं आहे आणि तुमच्या फोटोज खाली घ्यायचे. फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोला याच्या एंडिंगपर्यंत वाढून घ्यायचे. एवढं करून झाल्यानंतर आहे ना फोटोवरती तुमचा फोटो याच्यापर्यंत थोडंसं करायला. ओके, तर आता काय करायचं आहे, जिथे जिथं आपल्या बीट पडताना तिथे तुम्हाला कट लावायचे. तर इथं आपली बीट 1 येते. सिम्पली काय करायचं आहे, त्याआधी तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल हॅशटॅग ऑडिओचा. तर इथं सर्वदा द्या हॅशटॅग ऑडिओ तुमच्या व्हिडिओचा करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं बीट द्यायची. ओके, बघू शकता इथे येते आपली बीट 1. तर फोटोवरती क्लिक करून इथं बीट 1 द्यायची. समोर जायचं आहे. इथं आपली बीट 2 येते. तर सिम्पली फोटोवरती क्लिक करून कोपऱ्यात 1 नंबरला स्प्लिटचं ऑप्शन भेटेल. इथं स्प्लिट लावायचं आहे. इथं येते आपली तिसरी बीट आणि ते समोर गेल्यानंतर इथे येते बीट 4थी. ओके, तर एवढं करून झाल्यानंतर ना बॅक यायचं आहे मित्रांनो. बॅक आल्यानंतर काय करायचं आहे, ओव्हरलेवरती क्लिक करून जो आपला बीटचा व्हिडिओ आहे ना तो आधी इथं डिलीट करायचा आहे. एवढं करून झाल्यानंतर ॲडवरती ओव्हरलेवरती जायचं आहे आणि जो फोटो तुम्ही तिथं क्रिएट केला आहे ना आपण आपल्या याच्यावरती पिक्सल लॅबवरती त्याला इथून
ॲड करायचं आहे त्याचा आधी रिमूव्ह बॅकग्राऊंड तुम्ही करून घ्यायचं आहे. ओके, त्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं आहे ती तुम्हाला इथं मी आधीच सांगून देतो. काय करायचं आहे, तुमचा फोटो जर ऑलरेडी बनवलं नसेल सिम्पली काय करायचं आहे, इथून या ऑप्शनवरती क्लिक करून सेफच्या इथं ट्रान्सलेशनवरती क्लिक करून आता तुम्ही सेव्ह करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर ना तो अशा प्रकारे तुम्हाला इथं बघायला भेटून जाईल. एवढं करून झाल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्याला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. ओके, तर बघू शकता ॲडजस्ट झालं आहे. आता काय करायचं आहे, ओरलेचा तुमचा फोटो त्याच्यावरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे आणि एक ऑप्शन भेटेल तुम्हाला मास्कचं. ओके, तर मास्कवरती जायचं आहे आणि 2 नंबरचं जे मिरर आहे त्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर आहे ना याला अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करायचे. तर आता हे जे तुमचे फोटो आहे फोटोला तुम्ही व्यवस्थित बघू शकता अशा प्रकारचं जे तुम्ही इफेक्ट आहे ते मिररचं ते ॲड होऊन जाईल. तर तेच व्यवस्थितपणे ॲड झाले. तर त्याला आणखीन ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी काय करायचं आहे, तुमच्या ओरलेच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्याला त्याची साईज जी आहे अशी थोडीशी वाढवून घ्यायची. ओके, तर बघू शकता ते अजून अट्रॅक्टेड दिसून जाईल. तर एवढं करून झाल्यानंतर ना बॅक यायचं आहे. तुम्ही नाही, मी येतो आहे कारण की मी ना ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. सो तर आता तुम्हाला सांगतो मी कसे आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर ओके, तर तो व्हिडिओ अशा प्रकारे असणार आहे. सिम्पल 1 नंबरच्या फोटोवरती यायचं आहे. इथं आल्यानंतर काय करायचे, इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्ही जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर 3 नंबरला तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंग भेटेल. ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये जाऊन डायमंड झूम नावाचं इफेक्ट आला इथून अप्लाय करायचे. ओके, अप्लाय करून झाल्यानंतर याच्या ऑपोसिटीवरती क्लिक करून याला इथं एल व्हिडिओवरती टाकून द्यायचं आहे आणि याची जी लेंथ इफेक्टची या फोटोच्या बरोबर फोटोपर्यंत ठेवायची. ओके, एवढं करून झाल्यानंतर जे आहे ना परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवून देतो आता ते इफेक्ट कोणतं आहे. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. अशा प्रकारे समोर स्क्रोल करून तुम्हाला ग्लिचचा ऑप्शन भेटेल. ग्लिचवरती जायचं आहे आणि जे तुम्ही स्क्रीनवरती बघताय क्रोमॅटिक नावाचे इफेक्ट याला अप्लाय करून याची जी लेन ते लास्टला घेऊन यायचे आणि याला ॲडजस्ट वगैरे तुम्हाला करायचं तुम्ही करू शकता. ओके, एवढं करून झाल्यानंतर ऑपोसिटीवरती क्लिक करून एल व्हिडिओवरती टाकायचे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचे, परत एकदा तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आहे ना तुम्ही स्क्रोल करून तुम्हाला नाईट क्लबचं ऑप्शन भेटेल. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर व्हायब्रेशन फ्लॅश नावाचे जे इफेक्ट याला अप्लाय करायचे. ऑपोसिटीवरती जाऊन एक ना आपली वरती ती जी ओरलेची इमेज आहे तिला हे इफेक्ट इथून ओरलेवरती सिलेक्ट करायचे. एवढं करून झाल्यानंतर काय करायचं, आता हे जे आपले छोटे छोटे फोटोचे जे बटरफ्लायचे इफेक्ट आहे सिम्पली इथं यायचे. व्हिडिओ आपले 3 नंबरच्या फोटोवरती तिथं आल्यानंतर काय करायचं तुम्ही माहिती का, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर समोर अशा प्रकारे याला स्क्रोल करून तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बटरफ्लाय नावाचं. तर त्या बटरफ्लायवरती तुम्ही क्लिक करायचं. ओके, बघू शकता इथं आहे बटरफ्लाय. आल्यानंतर तुम्ही जे स्क्रीनवर बघू शकता इथे याच नाव आहे बटरफ्लाय ड्रीम. हे इफेक्ट याला अप्लाय करायचं आहे. याच्यावरती क्लिक करून ऑपोसिटीवरती क्लिक करून एल व्हिडिओवरती टाकायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर एक त्या समोरचा फोटो सोडायचा आहे, त्याच्या समोरच्या फोटोवरती जायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला स्पार्कचं ऑप्शन भेटेल. स्पार्कवरती जायचं आहे. स्पार्कवरती गेल्यानंतर तुम्हाला जे इफेक्ट इथं कोलिंग स्पार्क नावानं भेटून जाईल. एवढं करून झाल्यानंतर ना बॅक यायचं आहे. याच्या ऑपोसिटीवरती क्लिक करायचं आहे. ऑपोसिटीवरती क्लिक करून याला देखील एल व्हिडिओवरती टाकून द्यायचे. एवढं करून झाल्यानंतर ना आता परत एकदा बॅक यायचं आहे. ओरलेवरती येऊन ॲड ओरले करायचं आहे आणि आपले जे एडिटर नावाची पेन जी तुम्ही बघू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहेच आणि टेलिग्रामला अपलोड केली तर तुम्हाला ॲड करायची तर तुम्ही तिथं इथं ॲड करून त्याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करू शकता. एवढं करून झाल्यानंतर याच्यावर देखील आपले जेवढे पण एल ऑपोजिटवरती जाऊन इफेक्टला एल केलं आहे तर याच्यावर देखील ते इफेक्ट होऊन जाईल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं.
तुम्ही स्टार्टिंगला प्रिव्ह्यूमध्ये जसा व्हिडिओ पाहिला ना सेम तसा स्टेटस व्हिडिओ आपल्या इथे क्रिएट झाला आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या भावा चॅनलवरती असेच नवीन नवीन ट्रेंडिंग व माहितीपूर्वक व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू पुन्हा एकदा अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.